नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 12 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कुठे AI सुपर कॉम्प्युटर परम प्रज्ञाचे लोकार्पण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, IIT दिल्ली। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताचा पहिला उद्योग शिक्षण क्षेत्र अणु तंत्रज्ञान ओरिएंटेशन कार्यक्रम अनुज्ञान IIT हैदराबाद येथे सुरू करण्यात आला। IIT दिल्ली येथे हँडलूम तंत्रज्ञानातील सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले। भारताच्या AI नवोन्मेष परिसंस्थेसाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्ली सोबत उन्नती AI 2.0 लॉन्च केले। IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली। हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी IIT खरगपूरने क्लायमेट मॉडेल विकसित केले। भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाइन उत्कृष्टता केंद्र IIT हैदराबाद येथे स्थापन केले जाईल। प्रश्न 2, अलीकडेच 2026 मधील मिस वर्ल्डच्या 75व्या वर्धापन दिन आवृत्तीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्हिएतनाम। स्पष्टीकरण, वर्ष 2026 मधील मिस वर्ल्डच्या 75व्या वर्धापन दिन आवृत्तीचे यजमानपद व्हिएतनाम भूषवत आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेचा समारोप आणि महाअंतिम सामना व्हिएतनामच्या nha ट्रांग या किनारी शहरात होईल। व्हिएतनाम देशाची माहिती, राजधानी हनोई, चलन व्हिएतनामी डॉग, राष्ट्रपती तु लाम, पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह। प्रश्न 3, अलीकडेच लाईफटाईम लिबर्टेरियन पुरस्कारच जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुरुचरण दास। स्पष्टीकरण, प्रख्यात भारतीय लेखक आणि विचारवंत गुरुचरण दास यांना 8 ऑगस्ट 2026 रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित लिबर्टी इंटरनॅशनलच्या 40व्या जागतिक परिषदेत प्रतिष्ठित लाईफटाईम लिबर्टेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय लेखक ठरले आहेत। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। कार्तिकेयन लका यांची नासी युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी निवड झाली आहे। कॉस्पर विक्रम साराभाई पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अन्नपूर्णी सुब्रह्मण्यम बनल्या आहेत। इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये पंकज त्रिपाठी यांना आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शनने सन्मानित केले जाईल। गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फिल्म्स मेडल जिंकणाऱ्या इतिहासातील तिसऱ्या महिला हॉंग वांग बनल्या आहेत। प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला। प्रश्न 4, अलीकडेच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ई-समुद्र डिजिटल प्लॅटफॉर्म कुठे लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मुंबई। स्पष्टीकरण, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ई-समुद्र डिजिटल प्लॅटफॉर्म मुंबईत लॉन्च केले आहे। उद्देश, खलाशी, शिपिंग कंपन्या, बंदरे आणि इतर सागरी भागधारकांसाठी सर्व सेवा एकाच डिजिटल खिडकीवर उपलब्ध करून देणे आणि सागरी प्रशासन पारदर्शक करणे। प्रश्न 5, अलीकडेच टॅलिस्मॅन सेबर 2027 सरावाचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ऑस्ट्रेलिया। स्पष्टीकरण, टॅलिस्मॅन सेबर 2027 लष्करी सरावाचे आयोजन 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2027 या कालावधीत केले जाईल। ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी बहुराष्ट्रीय सराव असेल, ज्यामध्ये भारतासह 24 पेक्षा जास्त भागीदार देश सहभागी होतील। ऑस्ट्रेलिया देशाची माहिती, राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर, पंतप्रधान अँथनी अल्बानीज। आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला। भारतीय हवाई दलाने ऑस्ट्रेलियातील अभ्यास पिच ब्लॅक 2026 मध्ये भाग घेतला। ऑस्ट्रेलिया 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनलेली नंदीची मूर्ती भारताला परत करेल। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम करार झाला आहे। ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 विश्वचषक जिंकला। बेलिस्टा स्पायडर नावाच्या कोळ्याची नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियात शोधली गेली। पिच ब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाईल। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. प्रश्न 6. अलीकडेच 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन 1 मध्ये कोणता राज्य संघ चॅम्पियन बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा. स्पष्टीकरण. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन 1 चे विजेतेपद हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाने जिंकले आहे. कोइंबतूर, तमिळनाडू येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ओडिशाने मध्य प्रदेश हॉकी संघाचा 2-1 असा पराभव करून ही चॅम्पियनशिप जिंकली. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी ओडिशात करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक येथे जगद्गुरू कृपाळू विद्यापीठाचे उद्घाटन केले. ओडिशात 14,257 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्याचे पहिले सोवेरेन एआय डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. डीआरडीओने लांब पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावर केली. डीआरडीओने पिनाका लाँग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी चांदीपूर येथे केली. वर्ष 2026 ते 2036 साठी ओडिशा सरकारने डीप सी फिशिंग मिशनला मंजुरी दिली. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाने 2026 चा डिराक मेडल जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दीपक धार. स्पष्टीकरण. प्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक दीपक धार यांना सांख्यिकी, यांत्रिकी आणि गुंतागुंतीच्या प्रणालीमधील त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल 2026 चा प्रतिष्ठित डिराक मेडल प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न 8. अलीकडेच पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. भारत पुढील वर्षी पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाचे यजमानपद भूषवेल. याची घोषणा मुंबईत ब्रिक्स वेवस बाजारादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने अनेक करारांचीही घोषणा करण्यात आली. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. आफ्रिकन स्वाईन फीव्हरसाठी भारताने MA104 ही स्वदेशी लस लॉन्च केली. भारताने 99% जास्त युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज मिळवले आहे. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताला 176वे स्थान देण्यात आले. फ्लोटिंग सोलर पॉवर प्रकल्पांना चालना देण्यासाठी भारत सरकारने पीएम सूर्य सरोवर योजनेला मंजुरी दिली. भारताकडे 2030च्या राष्ट्रकुल खेळांची मशाल सोपवण्यात आली. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला घाटातून पुन्हा सुरू झाला. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले. प्रश्न 9. अलीकडेच ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला शौर्य आणि समर्पणासाठी राष्ट्रपती कलाजने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पुडुचेरी. स्पष्टीकरण. ऑगस्ट 2026 मध्ये पुडुचेरी पोलीस दलाला त्यांच्या उत्कृष्ट सेवा, शौर्य आणि समर्पणासाठी प्रतिष्ठित राष्ट्रपती कलाजने सन्मानित करण्यात आले आहे. वैशिष्ट्य. यासोबतच पुडुचेरी पोलीस हा सर्वोच्च संस्थात्मक सन्मान निशाण मिळवणारे देशातील 18वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पोलीस दल बनले आहे. प्रश्न 10. अलीकडेच सशस्त्र बल वैद्यकीय सेवाचे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, संदीप थरेजा. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने एअर मार्शल संदीप थरेजा यांची सशस्त्र बल वैद्यकीय सेवाचे नवीन महानिदेशक म्हणून नियुक्ती केली आहे. ते सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांच्या निवृत्तीनंतर हे पद भूषवतील. पदाचे महत्त्व. हे पद भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या वैद्यकीय सेवांचे सर्वात वरिष्ठ पद आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली. लष्करप्रमुखांच्या एड कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी सेहरावत बनल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून मोनिशा चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. टी.व्ही. सोमनाथन यांची केंद्रीय कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय गृहसचिव म्हणून गोविंद मोहन यांची नियुक्ती झाली. इराणमध्ये विश्वेश नेगी यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. प्रश्न 11. अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. राहुल नवीन. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने 1993च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना ऑगस्ट 2024 मध्ये पूर्णवेळ संचालक बनवण्यात आले होते आणि अलीकडेच ऑगस्ट 2026 मध्ये सरकारने त्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवून 2027 पर्यंत केला आहे. प्रश्न 12. अलीकडेच दुसऱ्या राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. दुसऱ्या राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन नवी दिल्ली, हयात रिजन्सी येथे करण्यात आले आहे. मुख्य विषय: सागरी सुरक्षा रचना मजबूत करणे, सायबर सुरक्षा आणि उदयास येणाऱ्या भू-राजकीय धोक्यांशी निपटणे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच अबेलार्डो डे यांची कुठले 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कोलंबिया. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारताच्या पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत एआयचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल खेळात पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. एचडीएफसी बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लॉन्च केले. भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेरमध्ये स्थापन केला जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला घाटातून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट बनवला. विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानात केले जाईल. पंजाबने नीती आयोगाच्या शाळा शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान मिळवले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच आनंद प्रकाश यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.